प्रगतीनं आपल्या प्रियकरासोबत भविष्यातील आयुष्य घडवण्याच्या उद्देशानं आपल्या पती दिलीपची हत्या सुपारी किलर्सच्या मदतीनं घडवून आणली होती। हे हत्येचं गूढ उलगडणं पोलिसांसाठी अगदी सहज साध्य नव्हतं, मात्र ऑपरेशन त्रिनेत्र अंतर्गत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी पोलिसांना महत्त्वाची मदत केली। त्याचबरोबर गावातील गुप्त माहिती देणाऱ्या खबरांच्या नेटवर्कनंही पोलिसांच्या तपासाला हातभार लावला। 19 मार्च रोजी सहार परिसरात एका कालव्याजवळ दिलीप रक्तानं माखलेल्या अवस्थेत आढळला होता। त्यानंतर 21 मार्चला त्याचा मृत्यू झाला। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कालव्या शेजारी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना एका बाईकवर 4 जण जाताना दिसले, तर दुसऱ्या एका फुटेजमध्ये 2 व्यक्ती दिसून आल्या। ही दृश्य जेव्हा गावातल्या खबरांना दाखवण्यात आली तेव्हा त्यापैकी एका शूटरची ओळख रामजी नागर अशी होती। सुपाऱ्या घेऊन गुन्हे करणं अशी रामजी नागरची ओळख होती। यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली। सियापूर येथील प्रियकर अनुराग आणि त्याची प्रेयसी प्रगती यांच्यातील नाते उघड करण्यात पाळत ठेवणारी साध्या वेशातील पोलिसांची टीम महत्त्वाची ठरली। 2020च्या कोविड काळात सुरू झालेल्या या प्रेमसंबंधात दिलीपच्या कुटुंबियांना काहीच माहिती नव्हती, परंतु गावकऱ्यांनी ही माहिती पोलिसांना गुप्तपणे पुरवलेली होती। गावकऱ्यांची चौकशी करताना आणि पाळत ठेवणाऱ्या पथकाच्या मदतीनं प्रियकर अनुराग, प्रेयसी प्रगती आणि शार्प शूटर रामजी नागर या तिघांचा मोबाईल फोन तपासून त्यांच्यातील संबंध जोडले गेले। अनुरागच्या मोबाईलमधील प्रगतीसोबतचे फोटो आणि आक्षेपार्ह व्हिडिओ यातून अनेक रहस्य समोर आली। प्रगतीनं शूटर्सना ठिकाणाची माहिती देण्यासाठी चॅट आणि कॉल्सचा वापर केला होता। चौकशी दरम्यान अनुराग, प्रगती आणि शूटर रामजी नागर यांनी गुन्ह्याची कबुली दिली। 19 मार्च रोजी रक्तबंबाळ अवस्थेत कालव्याच्या शेजारी सापडला होता। त्यांची प्रकृती पाहता त्यांच्या वाचण्याची शक्यता कमी असल्याचं मत डॉक्टरांकडून व्यक्त केलं जात होतं। अशा स्थितीत कुटुंबियांनी हत्येच्या प्रयत्नाची तक्रार नोंदवलेली होती। यानंतर प्रगती, अनुराग आणि तिन्ही शूटर्सचा सहभाग उघड झाल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्यातील कलमांमध्ये बदल केला। हत्येच्या प्रयत्नांसाठी नोंदवलेले कलम 109 BNS 307 IPC हे कलम 103 BNS 302 IPC मध्ये बदलण्यात आले, ज्यात तिन्ही शूटर्सचा समावेश आहे। तसेच प्रगती आणि अनुराग यांना हत्येत सहभाग आणि कट रचल्याबद्दल कलम 61(2) BNS अंतर्गत गुन्ह्यात सामील करण्यात आलेला आहे।